इतरांना सावली देण्यासाठी स्वतः ऊन सोसतो असा हा वृक्षराज माणुसकीचा संदेश देतो। नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम। 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि या पर्यावरणाचंच औचित्य साधून आज आपण डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज आकुर्डी या सर्व विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करणार आहोत। आपण आत्ता आहोत डी.वाय. पाटील येथील जे बॉटनिकल गार्डन आहे तिथे। इथे सर्व प्रकारच्या वनस्पती आपण लावलेल्या आहेत आणि त्याचं तेवढंच छान रीतीने संगोपन केलं जातं। यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्याचबरोबर सगळ्या प्रकारची वृक्ष आहेत आणि हाच पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आपण घोराडेश्वर येथील तलाव येथे आपण वृक्षारोपण करणार आहोत। चला तर मग माझ्याबरोबर या वृक्षारोपण करूया आणि त्याचबरोबर माणुसकीचा संदेशही देऊया। डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉक्टर डी.वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉक्टर डी.वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पर्यावरण दिनानिमित्त मौजे शेलारवाडी येथे महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 21 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। यामध्ये आंबा, वड, चिंच, पिंपळ अशा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन इथे झाडे लावण्यात आली। अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झाले। मुलांनीही निसर्गाचा खूप छान असा आनंद घेतला आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांचे चेहरे अगदी उत्साही झाले। यानंतर पुन्हा महाविद्यालयामध्ये औषधी वनस्पतीचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहू रोड कॉन्टिनेंट मंडळाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार उपस्थित होते। तसेच विशेष उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शेलार, घोराडेश्वर विकास प्रतिष्ठानचे सचिव योगेश शेलार हे उपस्थित होते। तसेच हर्षल शेठ आर शेलू उपस्थित होते। या सर्वांच्या हस्ते छान अशी झाडे इथे लावण्यात आली। त्याचबरोबर सर्व शिक्षक यांच्याकडून पर्यावरण संवर्धन शपथविधी घेण्यात आली। या कार्यक्रमासाठी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मोहन वामन सर यांचं मार्गदर्शन लाभलं। सर्व शिक्षकांना येथे आज आयुर्वेदिक झाडांचं वाटप करण्यात आले। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश घेऊन थांबते। धन्यवाद।